आम्ही काय काँग्रेससारखे लेचेपेचे नाही आहोत. दादागिरी त्यांच्याकडे, आमच्याकडे नाही करायची. इथे त्यांना आठवत असेल अंबादास दानवेंना 2007 मध्ये महाराष्ट्र सैनिकांनी यांना पळवून पळवून मारलेले आहेत. त्यामुळे आमच्या वार्त्यात नाही पडायचं. मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर वेगवेगळ्या स्तरावरून मनसेवरती टीका होत आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसेचे नेते संदीप देशपांडे सर सोबत आहेत. सर, काय सांगाल, मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर वेगवेगळ्या स्तरावरून टीका होत आहेत. आज संजय राऊतांनी एक टीका केलेली आहे की महाराष्ट्र द्रोहांच्या मांडीला मांडी लावून राज ठाकरे बसणार आहे किंवा बसले आहेत आणि त्याचमुळे प्रबोधनकार ठाकरे यांच्या आत्म्याला खूप त्रास होत असेल असं संजय राऊत म्हणतात. कसं पाहता या टीकेकडे? मुळात महाराष्ट्रद्रोही कोण आणि महाराष्ट्रप्रेमी कोण हे ठरवायची लायकी ही संजय राऊतांची आहे का? म्हणजे 5 वर्षापूर्वी याच मोदींबरोबर तुम्ही फिरत होतात तेव्हा तुम्ही महाराष्ट्रप्रेमी आणि आता तुम्ही महाराष्ट्रद्रोही आम्ही झालो लगेच. हे कुठलं लॉजिक आहे? मुळात असं आहे की ह्यांचं गुजराती प्रेम संजय राऊतांचं हे मतासाठीचं प्रेम होतं ना. केमछो वरळीचे बोर्ड कोणी लावलेले? जिलेबीनी पापडा, उद्धव ठाकरे आपडा, या घोषणा कोणी दिलेल्या? त्यामुळे मराठी माणसाच्या मतांसाठी फक्त हे राजकारण आहे. आम्हाला महाराष्ट्रद्रोही म्हटलं की आम्ही महाराष्ट्रद्रोही होत नाही. महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे महाराष्ट्रद्रोही कोण आहे, कोण कोणाच्या मांडीला लावून बसलंय. जे महाराष्ट्र भूषण आहेत सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांना शिव्या देणाऱ्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसणारे महाराष्ट्रद्रोही आहेत. त्यामुळे यांनी बोलायची गरज नाही आणि यांची लायकी पण नाही आमच्याबद्दल बोलायची. सर, दुसऱ्या ठिकाणी पवार गटाचे जे जयंत पाटील आहेत ते देखील राज ठाकरेंची टीका करतात की राज ठाकरेंची प्रत्येक निवडणुकीमध्ये भूमिका बदललेली आहे, जनता त्यांच्यावरती आता विश्वास ठेवणार नाही. मुळात जयंतरावांना माझा प्रश्न आहे की जयंतरावांच्या राष्ट्रवादींनी आयुष्यात किती भूमिका बदलल्यात एकदा आरशात बघावं आणि मग आमच्याबद्दल बोलावं. मतदार नाराज आहेत मनसेवरती, राज ठाकरेंवरती, त्यामुळे आता त्यांची कुणीही दखल घेणार नाही आणि राज ठाकरेंना हिंदुत्ववादाचा मक्ता कुणी दिला असं देखील ते विचारतात. मतदार नाराज आहे ठरवणारे जयंतराव कोण? जयंतरावांना काय कानातून मतदारांनी सांगितलं का? त्यामुळे हे सगळ्या नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे, पण ह्याला जनता बोलणार नाही. महाराष्ट्राच्या जनता राज साहेबांना ओळखते आणि त्यांच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. सर, शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न. संभाजीनगरमध्ये आता महायुतीचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. राडा सदृश्य परिस्थिती होती, त्यामध्ये मनसेचे कार्यकर्ते जास्त होते. अंबादास दानवेंनी मनसैनिकांना डिवसलं होतं. कसं पाहता? एकंदरीत खूप राडा तिकडे झाला होता. महाराष्ट्र सैनिकांच्या वाटेला कोणी जाऊ नये, नाहीतर पार्श्वभागाला पाय लावून पळण्याची वेळ अंबादास दानवेंवर येईल. सर, अंबादास दानवेंनी असं एक वक्तव्य केलं आहे. पाहायला गेलं तर आता एक रॅली होती, निवडणुका चालू आहेत, राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत अंबादास दानवे, त्यांच्याकडून असं एक वक्तव्य होतं की जर का आमच्यावरती कोणी हात उचलला तर आम्ही हात तोडू, अशी भाषा अंबादास दानवे करतात. कसं पाहता याकडे? नाही, ते महाराष्ट्र सैनिकांशी बोलतायत ते त्यांनी लक्षात ठेवावं. आम्ही काय काँग्रेससारखे लेचेपेचे नाही आहोत. दादागिरी त्यांच्याकडे, आमच्याकडे नाही करायची. इथे त्यांना आठवत असेल अंबादास दानवेंना 2007 मध्ये महाराष्ट्र सैनिकांनी यांना पळवून पळवून मारलेले आहेत. त्यामुळे आमच्या वार्त्यात नाही पडायचं. तुम्ही एक हात तोडाल तर आम्ही तुम्हाला मग जायला लागेल कोणाच्या तरी खांद्यावरनं, हे पण त्यांनी लक्षात ठेवावं. शेवटचा एकच महत्त्वाचा प्रश्न. लोकसभेला मनसेने महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काय नेमकी भूमिका असेल? विधानसभा आल्यावर सांगू. खूप खूप धन्यवाद साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन नितीनसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.